मला असं कळलंय तुमच्या काही खास नागपूरच्या मित्रांकडनं, की तुम्ही एक चित्रपट पाहिला, तो तुम्हाला इतका आवडला, की तो तुम्ही सगळ्यांना रेकमेंड केला आणि इतका रेकमेंड केला, की तुम्हाला जर तिकीट काढायचं नसेल, तर मी तिकीट काढून देतो. पण हा चित्रपट तुम्ही बघायलाच पाहिजे, असं म्हणून अनेक लोकांना सुदामा टॉकीजला पाठवलं आणि तो चित्रपट खूप वाईट होता. नागपुरी भाषेत म्हणायचं तर टुकार होता. आणि त्यानंतर हे सगळे मित्र आले परत देवेंद्रजींकडे. बरं गेलेही यासाठी होते, की देवेंद्रजींनी रेकमेंड केले तर चांगला असेल बाबा सिनेमा. परत आले आणि त्यांच्याशी भांडू लागले, की "का तू असा वागलास?" तर ते काय म्हणाले हे तेच सांगतील. हे असं मी 3-4 वेळा केलं. एखादा चित्रपट आवडला नाही आणि अगदी फ्लॉप चित्रपट असला, की मैं अकेला क्यों सहूं ही आपली भूमिका होती. त्यामुळे जो भेटेल त्याच्याकडे त्या चित्रपटाचं असं मार्केटिंग करायचो मी, अशी तारीफ करायचो, की तो गेलाच पाहिजे. आणि जाऊन आल्यानंतर तो परत विक्टिम व्हायचा. त्यामुळे तो मग माझा त्या क्राईममधला साथीदार व्हायचा. मग आम्ही दोघं मिळून अजून 3-4 लोकांना पाठवायचो. असं 3-4 सिनेमांचं आम्ही केलं आहे. हे एक वेगळंच मल्टी लेव्हल मार्केटिंग. वाह! 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 चित्रपटांचा विषय निघाला आहे तर एक गोष्ट मी विचारल्याशिवाय खरंच राहू शकणार नाही. माझ्या इंडस्ट्रीतले सगळ्यांना मला उद्या तोंड दाखवायचं आहे. हल्लीच एका चित्रपटाच्या बाबतीत हे झालं होतं. एका नावावरून वाद झाला आणि त्या चित्रपटाला सेन्सॉर बोर्डचं सर्टिफिकेशन होतं. त्या नावावरून जी याचिका दाखल केली होती, ती फेटाळून लावलेली होती. त्याची कोर्टाची ऑर्डर होती. असं असून सुद्धा त्या चित्रपटाला नाव बदलावं लागलं. हे फक्त ह्यासाठी झालं, की काही फ्रिंज एलिमेंट्स तिथे येऊन नॅशनल टीव्हीवरती त्यापैकी एका व्यक्तीने असं सांगितलं होतं, की सेन्सर बोर्ड काही देव नाही. तर जर शासनाच्या खाली येणाऱ्या एका संस्थेनी आम्हाला सर्टिफाय केलं असेल, कोर्टाची ऑर्डर असेल, तर मग आम्ही कोणाकडे जायचं अशा वेळेला? नाही, तुम्ही आमच्याकडेच या. कोणा दुसऱ्याकडे जाऊच नका. यापूर्वी अनेक वेळा असं घडलं, की सेन्सर बोर्डाने सर्टिफिकेट दिल्यानंतर काही लोकांनी अनाऊन्स केलं, आम्ही हा पिक्चर चालू देणार नाही. मी कधी त्याच्या मेरिटमध्ये गेलो नाही. माझं म्हणणं स्पष्ट असतं, सेन्सर बोर्डाने जर सर्टिफिकेट दिलं आहे तर तो सिनेमा चालला पाहिजे आणि तुम्हाला आवडला नाही तर कोर्टात जा, कुठल्याही लीगल फोरमला जा. लीगल फोरममध्ये जाऊन त्याला अडकवा, पण चालू देणार नाही हे योग्य नाही. त्यामुळे म्हणजे जितके काळ मी गृहमंत्री आहे तितक्या काळात अशी ज्या वेळेस वेळ आली आम्ही चालू देणार नाही, त्यावेळी मी ती चित्रपटांना त्या ठिकाणी संरक्षण देऊन चालवलं.